तुम्ही कधी भगरीचा शिरा करून बघितला आहे का हो? अगदी नसेल केला तर नक्की तुम्ही एकदा करून बघा. अतिशय मस्त होतो. आपण सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी आपण जो प्रसाद तयार करतो, अगदी तशाच चवीचा हा भगरीचा शिरा आपला मस्त टेस्टी होतो. तर हा जो शिरा आहे, आपण जर नवीन कोणी येणार असेल अगदी उपवासाच्या दिवशी, तर त्यांनाही आपण करू शकतो एक स्वीट डिश म्हणून, किंवा आपल्या उपवासाच्या दिवशी फराळाबरोबर एक आपण त्यासोबतसुद्धा करू शकतो, किंवा उपवासाच्या दिवशी नाश्ता म्हणूनसुद्धा आपण हा भगरीचा शिरा करू शकतो. चला तर मग आपण हा भगरीचा शिरा कसा करायचा तो बघूयात. आता पहिल्यांदा मी गॅसवरती कढई ठेवली तापायला. आता त्यामध्ये अर्धी वाटी नॉर्मल आपली जी भगर, म्हणजेच कुणी कुणी त्याला वरईसुद्धा म्हणतं, तर ती हलकीशी मंद गॅसवरती ही भाजून घ्यायची. आता भाजताना आपल्याला जास्त असं कलर बदलू द्यायचा नाही, अगदी हलकंसं फुलेपर्यंत आपल्याला ही भगर जी आहे मंद गॅसवरती भाजून घ्यायची. तर हे बघा, आता भगर आपली भाजून झालेली आहे. रंग त्याचा अगदी मस्त पांढरा शुभ्र आला आहे. मी भगर घेताना स्वच्छ निवडून घेतली आणि कापडाने पुसून घेतलेली होती स्वच्छ. आता ती थोडी थंड झाल्यानंतर मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायची. तर हे बघा, आपला नॉर्मल जो रवा असतो, थोडासा जाडसर किंवा थोडासा बारीक, अशा पद्धतीनेच रवा आपल्याला करून घ्यायचा आहे भगरीचा. तर मिक्सर जे आहे तर ते बंद चालू करून आपल्याला जास्त वेळ फिरवायचा नाही, अगदी पीठ करायचं नाही. तर रवा जसा असतो तशाच पद्धतीने आपण ही भगर जी आहे तर ती बारीक करून घेतली. आता बघा, अर्धी वाटी भगर घेतल्यामुळे आपल्याला तिप्पट, म्हणजेच 1 वाटी मी दूध घेतलं आहे आणि अर्धी वाटी मी पाणी घेतलं आहे. तुम्ही 1.5 वाटी दूधही घेऊ शकता. आता एका गॅसवरती मी हे दूध आणि पाणी एकत्र करून तापायला ठेवलं आहे. आता दुसऱ्या गॅसवरती आपण जाड बुडाची मी कढई घेतली. त्यामध्ये अर्धी वाटी तूप एकदा घेतलेलं आहे. त्यातलं थोडंसं तूप मी कढईमध्ये टाकलं आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला या शिऱ्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपल्याला जे वापरायचे, जे टाकायचे, तर ते आपल्याला एकदा तळून घ्यायचे. म्हणजेच या शिऱ्यामध्ये मस्त क्रंची असे हे ड्रायफ्रूट्स आपल्याला खाताना छान लागतात. तर तुम्ही काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड काहीही घेऊ शकता. आणि आता हे मंद गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे. तर मी काही अख्खे पण टाकलेले आहेत काजू, बदाम, आपल्याला डेकोरेशनसाठी मी त्यातच आपल्याला तळून घ्यायचे. तर बघा, आता हलकासा अगदी गोल्डन रंग आला आहे. तर आता मी लगेच काढून घेते. जास्तही करपवायचे नाही, त्याचं मग चव अगदी कडवट लागते. हलकं तळून झालं, क्रंची झाले की मी हे ड्रायफ्रूट्स तुपातून बाहेर काढते. आता त्याच तुपामध्ये आपण आता ही जी भगर आहे, आपण रवा जो केलेला आहे भगरीचा, तर तो आपल्याला भाजून घ्यायचा. तर आता नॉर्मल जो आपण शिरा करतो, जो रवा भाजतो, तशाच पद्धतीने ही जी भगर आहे, भगरीचा रवा जो केलेला आहे, तो आपल्याला भाजून घ्यायचा. आता तो सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा किंवा भाजून घ्यायचा आहे. त्या तुपामध्येच आपण आता एकदा हे भाजून घ्यायचं आहे. तर जास्तही भाजायचं नाही, कारण हे जे भगर आहे तर ती कडक होऊ शकते आणि मग ती नंतर शिजणार नाही. अगदी हलकासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं. तर बघा, अगदी थोडा रंग बदलला आहे. आता ही आपण काढून घेऊयात. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे. तर आता आपण बघा, सत्यनारायणच्या पूजेसाठी आपण जो प्रसाद बनवतो त्यामध्ये आपण केळीसुद्धा टाकतो. तर आता या शिऱ्यामध्ये सुद्धा आपण आता केळी टाकणार आहे. तर मी एक केळ घेतलेलं आहे, अगदी पिकलेलं आहे, म्हणजे चांगलं छान असं हे स्मॅश होईल लगेच. तर आता मी सुरीने कापून घेते. तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता. तर बघा, आता मी त्याचे काप करून घेतलेत. आणि आता त्याच कढईमध्ये आपण जे राहिलेलं तूप आहे तर ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. म्हणजेच आपण जे सत्यनारायणचा पूजेचा प्रसाद जो करतो, तर सगळं साहित्य आपण अगदी समप्रमाणात घेतो. तशाच पद्धतीने अर्धी वाटी भगरीसाठी आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं, तर तेवढं आपण हे वापरलेलं आहे. आता कढईमध्ये तूप सगळं टाकल्यानंतर आता हे केळीचे काप जे आहेत तर ते आपल्याला चांगले परतून घ्यायचे. अगदी स्मॅश करत करत आपल्याला हे चांगले आपण परतून घेऊयात. तर मंद गॅसवरच ही प्रोसेस करायची. तर बघा, आता हे थोडेसे अगदी 2-3 मिनिटासाठी आपण ही केळी जी आहे तर तुपामध्ये चांगली परतून घेतली. आणि आता हा भाजलेला जो भगरीचा रवा आहे तो पण त्यामध्ये टाकायचा. आता तो सुद्धा 1-2 मिनिट आपल्याला केळीबरोबर चांगला भाजून घ्यायचा आहे. तर मंद गॅसवरती आता हे सगळं छान असं हे अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे. आता बघा, इकडे आपलं दूध आणि पाणी जे आहे तापायला ठेवलेलं होतं, तर ते सुद्धा आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे. आणि आता हे दोन्हीही आपल्याला गरमच हवं आहे. म्हणजेच हा रवा आणि
दूध आणि पाणी जे आहे तर ते सुद्धा. तर दोन्ही जे आपल्याला गरम असतानाच आपल्याला हे एकत्र करायचं आहे. तर बघा आता हे हलकंसं आपण भाजून घेतलं आहे. पुन्हा आपण छान असं हे खमंग असं भाजून घेतलं आहे. आणि आता हे दूध आणि पाणी चांगलं तापल्यानंतर आपण आता यामध्ये टाकायचं. तर दोन्ही जे गरम असलं तर अगदी हे जे भगर आहे तर चांगली शिजली जाते. जर भगर थंड असेल तर पाणी गरम असेल किंवा दूध गरम असेल तर ही भगर जी आहे तर चांगली शिजली जाणार नाही. आता दूध आणि पाणी त्यामध्ये टाकल्यानंतर मी झाकण ठेवून एखादं मिनिटभर आपण हे शिजवून घेतलं आहे. आता झाकण काढून पुन्हा आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे, कारण खाली पण लागण्याची शक्यता असते. तर बघा आता हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. तर मंद गॅसवरती आता हे शिजवून घ्यायचं. तर आता हे जे प्रमाण आहे आपण तिप्पट ठेवलेलं होतं दुधाचं आणि पाण्याचं भगरीपेक्षा. तर कधी कधी थोडंसं पाणी किंवा दूध जास्त लागूसुद्धा शकतं. तुम्हाला जर जास्त शिजल्यानंतर थोडंसं कडक जर वाटलं तर तुम्ही थोडंसं दूधही टाकू शकता किंवा पाणीसुद्धा टाकू शकता. आता असंच झाकण ठेवून ठेवून आपण हा जो शिरा आहे तर तो शिजवून घ्यायचा. तर बघा आता मस्त असा सुटसुटीत अगदी छान असा हा आपला शिरा जो आहे तर तो शिजला गेलेला आहे हा रवा. तर बघा आता हलकं आपण आता हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि एकदा तुम्ही बघून घ्या की शिजला आहे की नाही. जर थोडासा तुम्हाला जर कडक वाटला तर थोडंसं दूध किंवा पाणी तुम्ही घालू शकता. आता त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे तेच त्यामध्ये टाकली. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर वाढवू शकता. नंतर त्यामध्ये वेलदोड्याची पावडर टाकली. तुम्ही वेलदोडे किंवा जायफळ पावडर त्यामध्ये टाकू शकता. तर आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता साखर टाकल्यानंतर पुन्हा या शिऱ्याचा जो रंग आहे तो थोडासा बदलतो पण आणि हे थोडासा पातळ होतो पुन्हा. तर त्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ घातलं आहे. तर कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ जर घातलं तर अजून छान चविष्ट बनतो, म्हणून थोडंसं अगदी चिमूटभर मी त्यामध्ये मीठ घातलं आहे. आता पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. तर थोडासा हा साखर घातल्यामुळे पातळ झाला आहे तर पुन्हा तो घट्ट होतो. आणि आता आपण तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते तर ते त्यामध्ये टाकले. तर मस्त असा क्रंची त्यामध्ये ड्रायफ्रूट्सची चव पण छान लागते आणि शिरासुद्धा अगदी आपला सत्यनारायणचा पूजेचा जसा प्रसाद असतो तसाच तयार होतो. जर तुम्ही अचानक कुणाला जर हा शिरा दिला तर त्यांना लक्षातसुद्धा येणार नाही की हा भगरीचा शिरा आहे म्हणून. अगदी उपवासाच्या दिवशी तुम्ही नाश्ता म्हणूनसुद्धा हे करू शकता किंवा फराळाच्या पदार्थांबरोबर किंवा फराळाबरोबर तुम्ही स्वीट डिश म्हणूनसुद्धा हे शिरा नक्की तुम्ही करून बघा. आणि अगदी नवरात्रात आपला 9 दिवस जो उपवास असतो त्यामध्ये 1 दिवस फराळ म्हणूनसुद्धा तुम्ही हे करू शकता. तर बघा अगदी प्रसादासारखा शिरा आपला अगदी रेडी झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये मी काढला आहे. अगदी तसाच दिसणारा तशाच चवीचा हा शिरा जो आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या